आणि त्या 49 धावा बनवण्याकरिता दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. भुवनेश आणि रवींद्र ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रणित पाटील समोर आहे. खऱ्या अर्थानं परफेक्ट ऑलराऊंडर भूमिकेत असलेला खेळाडू प्रणित पाटील आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यानं प्रथम बॅटिंग करत असताना खूप सुंदर धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि ज्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिल्या तर गोलंदाजी करत असताना सो ब्युटिफुल काही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याने देखील केलेला आहे. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जोरदार अपील, क्लाउड अपील आपल्याला पाहायला मिळते. ICC नियम क्रमांक आपण पाहिलं तर 27 नियम क्रमांकाचा वापर प्रणित पाटील आणि टीम तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. पहिलं षटक आपण पाहिलं तर मार्गासमोर येतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस बिनबाद 8 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. सूरज, दरम्यान या मंचावर उपस्थित असलेले श्री कल्पेश दामोदर घरत साहेब यांनी आपल्या लीगसाठी 3 दिवस लागणारे पाणी मोफत दिलेले आहे. त्यांचे मी कमिटीच्या वतीने आभार मानत आहे. धन्यवाद कल्पेशजी घरत साहेब. पंचांचा ऑफिशियल कॉल येतोय. ज्या फिल्डिंग करणाऱ्या टीमला पहिला ऑफिशियल टायमिंग कॉल येतोय, नोंद असू द्या. बघा, खऱ्या अर्थानं आपण 4-5चं कॉम्बिनेशन पाहतोय आणि पंचांचा कॉल जर का तुमच्यापर्यंत पोहोचलाय आणि जर का टायमाच्या अति टाइम जर का तुम्ही केला तर तुमचा एक फिल्डर थोड्या सर्कलमध्ये बंधनकारक फिल्डर तुम्हाला ठेवावा लागेल. आपण इंटरनॅशनल मॅचच्या स्पर्धेमध्ये देखील पाहतो रेग्युलर्स अँड रूल्स. खऱ्या अर्थानं एंजेलो मॅथ्यूजला बघा, जेव्हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचला होता ना, एंजेलो मॅथ्यूज म्हणजे फलंदाजाला देखील बाद दिलं जात आहे. म्हणून आपण टायमिंग हा खूप महत्त्वाचा आहे स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थानं सकाळच्या सत्रामध्ये जो वर्तमान पेपर असतो त्या वर्तमान पेपराची किंमत 10 रुपये किंवा 15 रुपये असते, परंतु तोच वर्तमान पेपर संध्याकाळच्या सत्रामध्ये रद्दीच्या भावामध्ये विकला जातोय. ऑन साईडला फटका खेळला होता, ज्या ठिकाणी 2 फिल्डरला बीट करत इन टू द गॅप चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. बॉर्डर लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. भुवनेशच्या बॅटमधून, रवींद्रच्या बॅटमधून आलाय हा चौकार. थँक्यू सो मच. मंगेश बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला कव्हर बुक कॉपी बुक स्टाईलला खऱ्या अर्थानं विराट कोहलीची आठवण करून देणारा हा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस रवींद्रच्या बॅटमधून लांबी कमी, उंची जास्त फिल्डर आले होते, परंतु ज्या ठिकाणी विकेट पहिले जरूर आले असते, परंतु ज्या ठिकाणी कॅचेस विन असं मॅचेस म्हटलं जात आहे, पकडो कॅच और जीतो मॅच. झेल तुम्ही ड्रॉप केलेला आहे. झेल ड्रॉप झाल्यानंतर एक धाव फलकावर आणखीन आपल्याला पाहायला मिळते. संघाची टोटल एकंदरीत आपण पाहिली तर धाव फलकावर धावा जाऊन पुसल्या जातात. ऑन साईडला विकेट किपरच्या मागे काय गुड कॅच कॅरी करत असताना पहिला धक्का पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होत्या मिस्टर रवींद्र. एस भुवनेश बाद झालेला आहे, कारण की रवींद्रला आपण पाहिलं नुकताच ज्याच्या बॅटमधून एक सिंगल आल्यानंतर भुवनेशला स्ट्राईक आणली आणि भुवनेशला स्ट्राईक आणल्यानंतर विकेटच्या मागे थर्ड रिजन मध्ये गुड कॅच कॅरी करत असताना क्वालिटी झेल आणि फलंदाजाला फेल. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. भुवनेश गॉन. तीन बॉलचा खेळ तो इथून मैदानाच्या आतमध्ये संपलाय. वाईड यॉर्कर लेंथ लाईन जर का खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले. मंगेश अप्रतिम गोलंदाजीचं प्रत्येकरण. मंगेशच्या पहिल्या बॉलवर आपण पाहिला तर चौकार आला होता, त्यानंतर एक सिंगल विकेट आणि त्यानंतर हा डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ इथून मैदानाच्या आतमध्ये संपला जातोय. पंच दर्शवत असताना फर्स्ट बीमर कमरेच्या वर चेंडू हाताला गेला मंगेशनं
आणि त्यानंतर पंचांना दिलेला कॉल आपण पाहिलं तर इट इज अ नो बॉल सिग्नल. नो प्लस एकंदरीत आपण पाहिलं तर टोटल धावा धावफलकावर पाहायला मिळते 2 अशा टोटल 3 धावा आहेत. म्हणजे 2 धावा आपण पहिल्या धावून परिपूर्ण केलेल्या आहेत. त्यानंतर 9च्या स्वरूपामध्ये एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यानंतर फ्री बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये तो इथून पाहायला मिळेल. संघाची टोटल 16 वर पाहायला मिळते. समीर करीत आपण पाहतो फ्री बॉल यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला उडवलाय. ज्या ठिकाणी लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहे त्याही फिल्डरनं झेल ड्रॉप केलेला, परंतु ज्या ठिकाणी आपण पाहू शकताय मैदानाच्या आतमध्ये जोखीम पत्करावी लागली असते समीर सारख्या फलंदाजाला, परंतु त्यानंतर याही बॉलवर एक सिंगल धाव फलकावर आपण पाहू शकताय. बॉल फेकून झाले 5 आणि धावा फलकावर आपण पाहतोय 17 धावा. जोपर्यंत आता मैदानाच्या आतमध्ये रवींद्र आहे तत्पर सामना आपल्या बाजूने हिसकावून घेण्याची क्षमता रवींद्रकडे आहे. खरं तर रवींद्रला देखील आपण पाहिलं कित्येक मैदान गाजवलेले आहेत. चांगला फटका मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर आले आहेत. ज्या ठिकाणी अक्षरशः फिल्डरला दिलाय गुलीचा धोका, नजर अटीवर दुर्घटना घडली. याही बेस चेंडू जर का आपण पाहिला तर जातोय सीमारेषा पार बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुड शॉट बाय रवींद्रच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक 4. हॅलो, थँक्यू डीजे सूरज. ग्रुप ग्रामपंचायत बराणपूर आंबेते सोमटा क्रिकेट लीग 2026 मंचावर उपस्थित ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री महेश भास्कर ठाकरे यांच्या स्वागतासाठी मी विनंती करतो. या लीगचे खजिनदार माननीय श्री दिलीपजी तुंबडा साहेब, महेश भास्कर ठाकरे ग्रामपंचायत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत बराणपूर आंबेते सोमटा. साहेब खूप खूप धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून आपण लीगला सदस्य भेट दिली. स्कोर सूरज हँड. वेलकम बॅक. 21 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. जितेंद्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल पंच दर्शवत असताना व्हाईट बॉल सिग्नल आपल्याला पाहायला मिळते. बघा 49 हवा तुम्हाला विजयाकरिता हे टार्गेट दिलेलं आहे. प्रथमतः आपण धावफलकावर धावा पाहतोय 22 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. खरं तर जेव्हा मैदानाच्या आतमध्ये यशादा वॉरियर्स टीम बॅटिंग करत होती तेव्हा देखील 2 षटकामध्ये त्याही टीमच्या 22 धावा होत्या. क्रॉस बॅटचा वापर केलाय. ज्या ठिकाणी फिल्डर आले होते परंतु अक्षरशः फिल्डरला बेट करत याही वेळेस चेंडू सरळ निघून जातो सीमारेषा पलीकडे. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये तो इथून पाहायला मिळतोय. आलाय चौकार 4. थँक्यू सो मच. 26 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. एक बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. जितेंद्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करत असताना एक बॉल मध्ये 5 धावांसहित खर्च केलेले आहेत. वन्स अगेन लॅप केलेला आहे. बॅक टू द फिल्डर. विकेट किपरच्या मागे आपण पाहू शकाल प्रणित पाटील. चुकी होणार नाहीये कारण की चुकी रक्तात नाहीये. मग चुकी कसली, मग चुकी होणार नाहीये. पहिला दुसरा धक्का बसतोय. फलंदाज आपण पाहिला भुवनेश पास झाला. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये समीर. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. वेलकम बॅक. बोलूयात आपण बॅकच्या दिशेने जिथे हिमांशू वजे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना धावफलकावर धावा एकंदरीत आपण पाहिल्या तर धावा जाऊन पोचलेल्या आहेत.
26 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. जितेंद्र देखील चांगली गोलंदाजी करत असताना यावेळेस हिमांशू वजेला चेंडू काही समजला नाहीये. टप्पापर्यंत चेंडू जर का पाहिला तर ऑफ ब्रेक म्हणून पाहायला मिळतोय आणि टप्पापर्यंत चेंडू सरळ आपण प्रणित पाटील विकेट किपरच्या भूमिकेमध्ये त्याच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. ऑफ ब्रेक यावेळी चेंडू परंतु व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव फलकावर ऍड केली जाते. संघाची टोटल आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचले 27. 9 चेंडू आणि विजयाकरिता 22 धावांची गरज आहे. यावेळेस मिस्टामिक स्ट्रोक हिमांशू वजेचा पाहायला मिळतो. फिल्डर आले बेकाबस मार करत असताना एक धाव परिपूर्ण होत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. परंतु ज्या ठिकाणी प्रणित पाटीलच्या हातामध्ये थोडासा चेंडू लेट पोहोचलाय अन्यथा विकेट डाऊन देखील झाले असते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर रवींद्र अँड हिमांशू वजे याच्या बॅट मधून आपण पहिल्या 2 धावा फलकावर आणखीन ऍड केल्या जातील. 29 रन 29 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. बॉल फेकून झाले सध्या तरी 4. यावेळेस मिस्टामिक स्ट्रोक पाहायला मिळतो. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताला होता ज्यावर फिल्डर आले होते फंबल झाले. बघा गुड डिसिजन चांगला कॉल रवींद्रच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल आणि या एक धावेच्या मदतीने संघाची टोटल 30 धावा फलकावर पाहायला मिळतील. बघा जितेंद्र गोलंदाजी मार्कवर येत असताना ज्यानं वाईटनं सुरुवात केली. चौकार आला, विकेट आली, डॉट आला, वाईट आला, 2 आल्या आणखीन एक सिंगल. म्हणजे जितेंद्रनं काय क्वालिटीची गोलंदाजी केलेली आहे. षटक क्रमांक 3 शेवटचा बॉल आहे. रवींद्रच्या बॅटमधून स्लॉक स्वीप केलाय फाईनच्या एरियामध्ये ज्या ठिकाणी 2 फिल्डर चेंडूची अक्षरशः वाट पाहत होते. काय एफर्ट दर्शवलं होतं. मैदानाच्या आतमध्ये आपण पहिल्या फेकी थोडीशी खराब देखील पाहायला मिळते आणि याही बॉलवर एकंदरीत आपण पाहू शकताय तर धाबा परिपूर्ण झालेल्या आहेत. 3 धाबा आणि या 3 धावेच्या मदतीने संघाची टोटल आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचलंय ती खऱ्या अर्थानं 33 धावा. तर देऊयात एक आपण छोटासा डीजे वाला ब्रेक. थँक्यू सूरज. दरम्यान या ग्रामपंचायतचे कर्मचारी माननीय श्री कमळाकरजी अधिकारी साहेब मंचावर उपस्थित आहेत. मी या लीगचे उपाध्यक्ष श्री निलेशजी पावडे साहेब यांना विनंती करतो की कमळाकर अधिकारी साहेब यांचा आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागताचा सन्मान करायचा आहे. सूरज. सचिव साहेब कृपया आपण मंचावरून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे आणि त्यांच्या समवेत सहसचिव तुम्ही दोघेही जबाबदार व्यक्ती आहे. तुम्ही मंचावरून सामन्याचा आनंद घ्या. वेलकम बॅक. बोलूयात मॅचच्या दिशेने जेथे आपण 3 षटकं पहिली कंप्लीट झालेले आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीखेरीज धाव फलकावर धावा पाहायला मिळतील 33. बघा 33 ला आपण पाहिले तर 2 गडी बाद झालेले आहेत. येणारे बॉल शिल्लक आहे 6 चेंडू मध्ये धावा तुम्हाला बनवायच्या 16 आणि या 16 धावा रोखण्याकरिता तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर नितेश. बघा नितेशच्या बॅट मधून जेव्हा बॅटिंग करत असताना आपण पाहिल्या होत्या वैयक्तिक 8 धावा 4 बॉल मध्ये अक्षरशः ज्यानं ठोकल्या होत्या तोच नितेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 16 धावा रोखण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. रवींद्रला पण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकताय. 6 बॉल 16 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल आखू टप्प्याचा बॉल होता परंतु मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः रवींद्र आपल्याला पाहायला मिळतोय की या बॉलवर परफ्यूम चेंडू हातात असताना नितेशनं काय क्वालिटीचा चेंडू हाताला गेलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू जर का पाहिला तर थोडासा एक्स्ट्रा बाउन्स म्हणून देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि सरळ प्रणित पाटील याच्या हातामध्ये विसावत असताना डॉट बॉलचे सांगता होते. हा ट्रॅकर बॉल होता ज्या बॉलवर आपण बघू शकताय शॉर्ट टर्म पुल अँड सक्सेसफुल करण्याची संधी होती परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा इथून आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये 5 बॉल आणि 15 ची गरज आहे.
क्रॉस बारचा वापर केला, आडव्या बारचा वापर करत असताना रवींद्रच्या बॅट मधून एक धाव पाहायला मिळते. जर का रस्ता पार झाला तर चेंडू सीमा पार देखील होईल, परंतु या बॉलवर आणखी 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची टोटल आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचले 36 धावा फलकावर आहेत. बघा बॉल खरं तर मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिलेल्या 4 आणि 4 बॉल मध्ये तुम्हाला धावा बनवायच्या 13 धावा. बघा विराट कोहलीचा आकडा देखील थोड्याच वेळात तुम्हाला पाहायला मिळेल 3-13. हरीश रऊफची आठवण करून देणारा 3-13चा आकडा होता. ऑन साईडला कव्हर पॉइंटच्या डोक्याच्या वरनं चेंडूला रवींद्र स्टाईलने खेळलाय. एक धाव पाहायला मिळते. दुसरी धाव देखील पूर्ण होत असताना तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु ज्या ठिकाणी रवींद्र आपल्याकडे स्ट्राईक ठेवत असताना पाहायला मिळतोय कारण की रवींद्र ओपनिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि मैदानाच्या आतमध्ये रवींद्र म्हणतोय की मी सामना फिनिश करू शकतो. 2 धावा आणखी धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 38 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 3 बॉल आणि 11 धावींची गरज. ऑन साईडला ज्या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर चेंडू जर का पाहिला तर वेगावर स्वार करत असताना खऱ्या अर्थानं विकेट किपर जर का पाहिला तर फंबल होत आहे आणि फंबल होत असताना याही बॉलवर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता एक सिंगल कन्वर्ट केली जाते आणि एक सिंगल आल्यानंतर संघाची टोटल पाहायला मिळेल 39. 2 बॉल 10. खऱ्या अर्थानं 2 बॉल 10 आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये. गुजरात टायटन्स एका बाजूने चेन्नई सुपर किंग 2022 मध्ये आणि खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी डावखोरी फलंदाज रवींद्र जडेजा याच्या बॅट मधून एक नशिबाचा चौकार आला, त्याने त्या शेवटच्या बॉलवर षटकार सहित ऑन साईडला क्लास फटका पाहायला मिळतो कारण की ज्या ठिकाणी डीपर प्रोटेक्शन होतं झेल ड्रॉप झालेला आहे आणि झेल ड्रॉप झाल्यानंतर ज्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता 2 धावा परिपूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची टोटल आपण पाहिली तर 41 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 1 बॉल 8 धाव्यांची गरज. बघा टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जर तरला थारा नाहीये. एखादा नो आला तर, एखादा वाईट आला तर 1 बॉल 8 ची गरज आहे. खऱ्या अर्थानं शॉपल होऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. क्रॉस बॅटचा वापर होतोय. एक सिंगल परिपूर्ण झालेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील परिपूर्ण होते परंतु ज्या ठिकाणी 2च धावेवर स्टॅटस फाईट तुम्हाला बाबू लागेल आणि त्यानंतर 6 धावेना